कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके, डोक्यावरची टोपी काढा बरं. कधी बघितलं नाही रे टोपी खालची केस असलीत का नकली आहेत ते. काय सुजय साहेब, नकली माणसाला सगळं नकलीच दिसतो. त्याला भाऊ, बहीण, वडील, काका, चुलते, मालते सगळं नकलीच वाटतं बरं का. अय किटली, जा जरा बाहेर बोलायचे. काय म्हणला रे तू? किटली, तो अर्जा चहा आणि तू त्याची किटली. ए डोबळ्या, तोंड सांभाळून बोलायचं बरं का. आठवतंय ना, गावातनं चड्डीवर वरात काढत आणलेली. पुढच्या वेळेस आहे ना, चड्डी पण ठेवायचं नाही, तसाच फरफटत आणि. ए चिंचुके, ए डोबळ्या, तोंड सांभाळून बोल. एका हवालदाराशी बोलतोय आणि हवालदाराशी उद्धड बोलतोय म्हणून आत टाकी ना, कळलं का. जी काय बोलायचंय ती 10 मिनिटात बोलून घे. 10 मिनिटानंतर आहे ना, तुडवत बाहेर काढी ना. सोड रे बांटे, त्याच्या कुठं नादाला लाग. या चिंचुक्याला एवढा कशाचा माज आहे रे? आरजाच्या हाताखाली काम करतो ना त्याचाच. तो अर्जा लावतोय तुझी वाट आणि तू बस इथं गोट्या खेळत. बांटे, मला बाहेर काढ की. तुझ्या आठवतंय का, मी आत होतो तेव्हा मला बाहेर काढायला पैसे मागितले होते. तू मला पैसे दे, लगेच बाहेर काढतो. बर, उचकाला आला काय मला? अरे नाही रे बाबा, खबर द्यायला आलोय. कारण बाहेर काय चाललंय तुला माहितच नाही. अरे आप्पीच्या डोळ्या जेवणात लय मोठा राडा झालाय. ती रुपाली वहिनी येडी झाली. बांटे काय सांगतो? हा मग, बापूच्या घरचे, तुमच्या घरचे सगळे होते तिथं. आता तर अख्ख्या गावाला कळले बघ, स्वप्नीलचं बाळ गेले, रुपाली येडी झाली. आणि तिथं फक्त कोण नव्हतं तर तू नव्हता. अच्छा, तू मला उचकायलाच आलाय. अरे मी फक्त सांगतोय सुजा, आता ह्यात उचकायचं काय तेव्हा. हे बघ, बापूच्या घरी सगळे होते, सगळे. मग त्यांच्या त्या फॅमिली फोटोमध्ये बापू, दिप्या, त्याची आई, ते सोड, ती ही सुनंदा अक्का बी होती. फक्त तू नव्हता. आता तरी ना गावातले लोक पण म्हणायला लागलेत, काय? स्वप्नीलचं बाळ सुजानच पाडलंय म्हणून. ए बांटे, आता ओरडून सांग. एकतर तू आतमध्ये आहे, म्हणून सगळ्यांना वाटते की तू म्हणूनच आतमध्ये आहे. तुझ्या आता कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? आमदारकी गेली तरी तुला गावात राहू देत होते, आता कोण राहू देणार? मला इथनं बाहेर काढ लवकरात लवकर. सरळ खाता येतंय तरी तुला फिरून का खायचंय तेच कळत नाही मला तुझ्या. म्हणजे अरे म्हणजे मी बाहेर काढायची काय गरज आहे तुला? सरकार काढल की. त्या दिवशी तू घरी गेला, एवढा सगळा राडा केला. अरे भावा, पण मेन मुद्दा बाजूलाच राहिला की. तू सरकारांचं सिक्रेट सांगितलं का? नाही. मग आत्ता नाही वापरणार तर कधी वापरणार? हे बघ सुजा, तुला जे काय करायचंय ना ते लवकरात लवकर कर. मला तर वाटतंय तो अर्जाच लोकांचे कान भरतोय. कारण त्याला तुला या सगळ्यातनं, म्हणजे घरातनं, प्रॉपर्टीतनं बाहेर काढायचंय. आणि ते जर लोकांनीच केलं ना तर मग विषयच संपला. तुझा पत्ता असा कट होतोय सुजा. नाही नाही, असं नाही होणार काहीच. मी बरोबर करतो सगळं. हा, आणि लवकर कर. काय करायचंय ना ते फक्त लवकर कर. हां. बरं, जेवला का तू? नाही अजून. चल मग जातो, जेवायचा टाइम झालाय. येऊ का? काळजी घे. अर्जुन, आज आपल्याला एका ठिकाणी जाऊन यायचं आहे. कुठं? सरकारी हॉस्पिटलला भेट द्यायची आहे. बरं ठीक. सर, ताई बऱ्या आहेत का हो आता? काही कळत नाही अपर्णा, पण डॉक्टरांनी सांगितलेली औषधं सुरू केल्यापासून चिडली नाहीये फक्त. हे एक बरं झालं म्हणायचं. आत्ता खरं तर त्यांनी आपल्यासोबत नाश्ता करायला पाहिजे होता ना. वय की. हो, मी तिला बोललो, पण बाहुली घेऊन बसतात ना. डॉक्टर काय म्हणले, परत कधी येणार आहे काय? उद्या येतो म्हणाल्यात, बघूया काय होते. मला नाश्त्याचं द्या. आणि तिकडं रुपालीनी बाळासाठी कपडे आणि गरम पाणी मागितलंय, ते नेऊन द्या. ओ मावशी, बाळाचे कपडे काय?
तुमचं पण डोकं फिरलं काय? आता गो बया माझं पण म्हणजे काय म्हणायचंय तुला? बघितलं का स्वप्नील, हा म्हणतोय रुपालीचं डोकं फिरलंय म्हणून. फिरलंयच की मग. अरे तू तरी नको ना असं बोलू बाळा, तुझ्याशिवाय कोण आहे बरं तिला? हो मावशी, ते बाळ बाळ म्हणणं बंद करा पहिलं. पावली येते आणि ह्या असला सपोर्ट करायचा नाही वहिनींना तुम्ही. अजिबात चालणार नाही ते. हे बघ, रुपाली त्याला बाळ म्हणती ना तर मी बी बाळच म्हणणार. हा अर्जुन, त्यांना सांगून काय फायदा आहे? अरे दादा, पण हे असंच चालू राहिलं तर आपण वहिनींवर ट्रीटमेंट करतो, त्याचा काय उपयोग होईल? ए बाबा, सगळं खापर माझ्या माथ्यावर फोडायचं नाही, सांगून ठेवते. हा घरातली सगळी तिला येडी येडी म्हणत बसल्यात, कोण तिच्याकडे धड लक्ष बी देत नाही. निदान मी लक्ष तरी देते. तुम्ही लक्ष देताय का तिच्या खोळेपणाला हातभार लावताय? ओ तुम्हाला काय माहिती आहे का? हा नुसतं मधी 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 बोलायचं. हे बघ स्वप्नील, या बाकीच्यांना काय फरक पडणार का नाही ते मला माहित नाही, पण तुला म्हणून सांगते मी. अरे मधी एका रात्री घरात कुणी बी नव्हते, फक्त ही आप्पी होती. काय आप्पे, आठवतंय ना तुला? हो मावशी. त्या दिवशी रुपाली माझ्या मांडीवर डोकं ठेवून रड रड रडली बिचारी. म्हणली मला माझ्या आईची आठवण येते. मी स्वतः थापटून झोपवली तिला. लागल्यात मला लई अक्कल शिकवायला. हो, मीच सांगितलं होतं त्यांना रुपालीताईंकडे जायला. काय? हो आई, कारण मी नव्हते जाऊ शकत म्हणून त्यांना सांगितलं. तू तरी ना आपते मला कळणच काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बी तिच्याकडे लक्ष द्यायचं बंद केलं ना तर तिच्या डोक्यावर अजून जास्त परिणाम होईल. हा अहो काय बोलताय तुम्ही मावशी? अजून कसं काय काय होईल? आणि ती बाहुली आहे, बाळ नाही, हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि वहिनी तुमच्याशी काय वाईट वागले? तू वहिनींनी सांभाळले, तुम्हाला खायला प्यायला घातले, त्याची तरी जाण ठेवा जरा. अरे अर्जा, त्याची त्यांना जाणीव असायला लागेल, मग कळेल त्यांना कसं वागायचं आणि कसं नाही ते. ए लय बोलायचं काम नाही. हा हे बघा, रुपालीने मला जे सांगितलंय ना ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला नसतील ना ती कापड बिपड काय द्यायची तर मी जाऊन सांगते तिला सरळ. आहो, पाणी कुठे आहे? बाळाला आंघोळ घालायची मला, परत झोपल तो. घे, आता काय करशील बाबा तू? हा मला नाही माहित काय करायचं ते. आई, ते गरम पाणी आणि कपडे दे बाई पटकन. वय देते. द्या. काय चाललंय ना या घरात मला काय कळनाच. इथं राहावंच वाटत. अर्जुन, ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.